दरम्यान इराण युद्धावरून आता अमेरिकन सैन्य बंडाळी पडते, कारण अमेरिकेच्या दहशतवादी विरोधी केंद्राच्या प्रमुखाचा राजीनामा आलेला आहे. दहशतवादी विरोधी प्रमुख जो केंट यांनी राजीनामा दिला. इराणकडून अमेरिकेला धोका नव्हता, जो केंट यांनी स्पष्ट केलं. मात्र युद्ध सुरू करण्यामागे इस्रायलचा दावा हा कारणीभूत ठरतोय आणि सोबतच इस्रायल दबाव सुद्धा आणतंय, असं सुद्धा केंट यांनी सांगितलं. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्या सोबत आहेत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी. हेमंत सर, मला सांगा की या युद्धामध्ये इराण युद्धावरून अमेरिका बंडाळी पडते. इराणच्या युद्धावरून अमेरिकन सैन्य सुद्धा आता काय त्यांची भूमिकाच नीट कळत नाहीये. नेमकं काय वाटतं या युद्धामध्ये पुढचे दिवस कसे असू शकतात? असं आहे की अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प एका अशा युद्धामध्ये फसला आहे ज्याकरता त्यांनी पूर्णपणे तयारी केलेली नव्हती, मानसिकरित्या किंवा फिजिकलरित्या. जनरली अमेरिकन जनरल्स हे चांगले असतात आणि त्यांना युद्ध कसं लढत त्याचं पूर्ण नॉलेज असतं. पण डोनाल्ड ट्रम्पनी हे सगळं अर्धवट युद्ध सुरू केलं. त्या युद्धात त्यांचा उद्देश काय होता त्यांना माहिती नव्हतं. रिसोर्सेस कशा प्रकारे वापरायचे ते त्यांना माहिती नव्हतं. युद्धातून बाहेर केव्हा पडायचं ते माहिती नव्हतं. आणि आता ते वेगवेगळ्या प्रकारच्या विनंती करतायत, कारण त्यांना हे युद्ध संपवता येत नाहीये. कारण जरी इराणचं पुष्कळ नुकसान झालं असेल तरी पण इराणचे हल्ले अजून सुरूच आहे. अर्थात तीव्रता कमी झालेली आहे आणि सर्वात जास्त महत्वाचं की जी होर्मुझची खाडी आहे ती बंद करण्यामध्ये इराणला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. आणि जगाचं 25-30% तेल तिकडनं जातं, त्याच्याशिवाय गॅस पण तिकडनं जातो. आणि याच्याशिवाय इराण जे आखाती देश आहेत, युएई आहे, सगळे देश त्याच्यावरती हल्ले करत आहे. आणि युएई वगैरे तुम्हाला आठवत असेल की आपले सगळे जेवढे श्रीमंत भारतीय असतात त्यांचं सेकंड होम हे युएई मध्ये होतं. आणि युएई हे जगाचं एक मोठं आर्थिक केंद्र बनलं होतं आणि त्याला सोन्याची लंका म्हटलं जायचं. तर तिथे आता ते पूर्णपणे ओसाड पडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जी आर्थिक व्यवस्था आखाती देशांची आहे की मिडल ईस्टची आहे, युएई असो की ओमान, बहारीन असो की सौदी अरेबिया असो, त्यांचं कंबरड मोडलेलं आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टीपणामुळे आणि म्हणजे युद्धात जायचं काही न ठरवता त्याच्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला एवढा मोठा धक्का बसला आहे की असं मानलं जातं की आधी प्रेरित केलं होतं की जगाची अर्थव्यवस्था 3.2% यावर्षी वाढेल. ती आता पहिलेच त्याचा रेट कमी करून 2.5 वरती आलेले आहेत. म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा वेग कमी झाला आहे. आणि खास तर मिडल ईस्टचे जे देश आहेत त्यांची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे आणि पुष्कळच्या प्रमाणात आपल्यावरती सुद्धा प्रभाव पडला आहे. पण आपण इराणची थोडीशी दोस्ती करून सामदंड देत वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपली गॅस टंचाई, आपली एलपीजी टंचाई बऱ्या प्रमाणात कमी केलेली आहे. परंतु ते डोनाल्ड ट्रम्पला जमतच नाहीये आणि कुठलीही राष्ट्र त्यांना होर्मुझची खाडी उघडी ठेवण्याकरता मदत करायला तयार नाही. पण हेमंत सर, आणखी एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो. जसं आपण आता ही बातमी बघितली की इस्रायलचा दबाव कारणीभूत होता. खरं तर तसं बघायला गेलं तर अमेरिकेसारखं एवढं बलाढ्य राष्ट्र कुणाच्या राष्ट्रामध्ये मिशात नाही अमेरिकेला एवढं आव्हान द्यायची. आणि हा दबाव कशा पद्धतीने टाकू शकत होता? काय कारण असू शकतं त्यामागे? इस्रायलनी दबाव टाकला. इस्रायलचं ते कामच आहे दबाव टाकते. कारण जर त्यांना त्यांचं युद्ध जिंकण्याकरता जर अमेरिकेची मदत मिळाली, जी एक महाशक्ती आहे ज्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र आहे, तर अर्थातच इराणचं नुकसान खूप होणार, याच्यात काही डाऊट नाही. आणि खूप झालं पण आहे. म्हणजे आता म्हणजे इराण जवळजवळ पाश्चिम युगाच्या दिशेने प्रवेश करत आहे. म्हणजे तर ते इस्रायल करणारच ते. पण मुख्य डोनाल्ड ट्रम्प हे नुसतं दबावामुळे पुढे जाणारे हे नाहीये. त्यांना वाटलं होतं की जसं त्यांनी व्हेनेझुएलाचं युद्ध काही तासामध्ये संपवलं तसंच त्यांना इराणचं युद्ध सुद्धा काही तासामध्ये संपवता येईल. आणि त्यांना अजून एक मी जिंकलो आणि अमेरिकेला मी ग्रेट बनवतो आहे आणि इराणचं सगळं तेल आता मीच वापरतो आहे असं करण्याची त्यांना संधी मिळाली असती. परंतु ज्या इराणच्या दलदलीमध्ये जे फसलेले आहे अमेरिका, त्याच्यातनं त्यांना बाहेर पडणं हे सोपं नाहीये. कारण ना त्यांनी इराणची पूर्ण न्यूक्लिअर कॅपॅसिटी बर्बाद केली आहे, ना त्यांचे सगळे मिसाईल बर्बाद केलेले आहे, ना त्यांची सैनिकी शक्ती बर्बाद केलेली आहे. अजून सुद्धा इराणकडे लढण्याची शक्ती आहे. तर त्याच्यामुळे जे डोनाल्ड ट्रम्प जे एक थोडंसं चक्रम व्यक्तिमत्व आहे की जे तज्ज्ञांचा सल्ला न घेता कारवाया करतात, तर त्याच्यामध्ये ते फसलेले आहेत. तर इस्रायलनी दबाव टाकला, इस्रायल दबाव टाकणारच.
परंतु तो दबाव डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला, कारण त्यांना वाटलं होतं की आपण अमेरिकेमध्ये एक हिरो बनू शकतो, की जे बाकीच्या राज्यकर्त्यांना म्हणजे त्यांच्या आधीच्या प्रेसिडेंटना जमलं नाही ते डोनाल्ड ट्रम्प यांनी करून दाखवलं आणि इराणच्या कायमचं कंबरडं मोडलं, त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम जो आहे तो कायमचा थांबवला, अशी त्यांची कल्पना होती, ज्याच्यामध्ये ते पूर्णपणे फ्लॅट पडलेले आहेत, होऊन कशी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते युद्धातनं बाहेर कसं पडायचं हे सगळं त्यांच्यासमोरचं अडचण आहे. इस्रायलचा दबाव हे एक छोटंसं कारण आहे, पण मोठं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा वेडेपणा. पण पण हेमंत सर, अजून एक गोष्ट या निमित्तानं प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे आता बाबा आम्ही युद्धामध्ये उतरलोय, आम्ही तिघच युद्ध खेळतोय, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पण आमच्या सोबत या आणि इराणची जी मस्ती आलेली ती जिरवा, असा थेट इशारा ट्रम्प देत आहेत. याचा कितपत फायदा होणार? कारण इतर देशांचं समर्थन म्हणावं तसं आता अमेरिकेला लाभत नाहीये. आता अमेरिका इतर राष्ट्रांवरती दबाव आणू शकतं का येत्या काळामध्ये? नेमकं काय परिणाम होऊ शकतात इतर राष्ट्रांवरती या युद्धाचे? सर्वात अमेरिके म्हणजे जे सर्वात मोठं मिलिटरी अलायन्स होतं ते होतं नेटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये युरोपचे सगळे देश सामील आहेत, वेस्टर्न बाजूचे म्हणजे ईस्टर्न बाजूचे नाही, तर ते सामील आहेत. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना शत्रू बनवलं आणि जे युद्धात जी त्यांना नेटोला जी मदत पाहिजे होती अमेरिकेकडनं ती त्यांनी पूर्णपणे थांबवली. एवढंच नाही तर मध्ये वेळेपणा केला की रशियाला आम्ही मदत करतो वगैरे. नेटो आता त्यांचा शत्रू बनलेला आहे. नेटोकडे थोडंफार सैन्य खास नौदल वगैरे आहे, परंतु त्यांचा जो रोख असेल तो युक्रेनचं युद्ध जिंकण्याकडे असेल, ना की मिडल ईस्ट मध्ये जिथे त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांना युद्धात पडायचं नाहीये. चीन आणि रशिया या युद्धात पडणार नाही, उलट ते इराणला मदत करतायत, कारण त्यांची इच्छा आहे की अमेरिकेने या युद्धात फसावं आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा जो वाढण्याचा वेग असतो तो कमी व्हावा, ज्यामुळे ज्याच्यामुळे चायनाला संधी मिळेल अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची बरोबरी करायची आणि नंतर पुढच्या काही काळात त्यांच्या पुढे जाण्याची. तर चीन ही संधी शोधून आपली सगळी शस्त्र, आपलं सगळं तंत्रज्ञान, आपलं सगळं टेक्निकल इंटेलिजन्स इराणला पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि एक कारण जे इराण अजून सुद्धा लढाई करू शकतात त्याचं मुख्य कारण त्यांना पुरवली जाणारी माहिती, मग ती रशियाकडनं असो की चायनाकडनं असो, आणि चीनने आपलं सगळं तंत्रज्ञान, आपलं एअर डिफेन्स, आपले मिसाईल्स, आपले ड्रोन्स हे जेवढं देऊ शकतो तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे इराणमध्ये, कारण त्यांना मुख्य अमेरिकेला या युद्धात अडकवायचं आहे. आणि अशा वेळेला त्यांना मोकळं रान मिळू शकतं तैवानकडे, तर त्यांनी तैवानवरती हल्ला करायचा म्हटला तर. आणि काहींना असं वाटतं की या युद्धाचा फायदा घेऊन अमेरिका जे कमजोर झालंय त्याचा फायदा घेऊन एखाद्या वेळी चीन तैवानवरती हल्ला करून त्यांचं जे उद्दिष्ट आहे की तैवानला 2024 मध्ये आपल्या देशात सामील करायचं, चीनमध्ये सामील करायचं, ते हासिल करू शकतील. आणि रशियाचा जो फायदा झाला आहे आता सगळ्या जगात म्हणजे गॅसचा आणि क्रूडचा प्रॉब्लेम आहे, तर रशिया आता दुप्पट किमतीने सगळ्या जगाला तेल विकत आहे आणि त्याच्यामुळे रशियाची आता युक्रेन युद्धात लढण्याची ताकद अजून जास्त वाढलेली आहे. तर याच्यामुळे रशिया आणि युरोप हे एकमेकांशी भांडतील, ते आपले रिसोर्सेस इकडे पाठवणार नाही. चीन पाठवत आहे इराणला, पण त्यांचा उद्देश अमेरिकेला फसवणं आहे. तर जगातलं कुठलंही राष्ट्र मदत करेल होर्मुझमध्ये असं काही वाटत नाही. नक्कीच. धन्यवाद हेमंत सर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि आपण पाहतोय सध्या इराणमध्ये जो काही सगळा आगडोंब उठलेला आहे, याच्यावरती सध्या आता हे युद्ध आता काय पुढची दिशा दाखवतं आणि या युद्धाचे परिणाम कसे होतात इतर राष्ट्रांवरती, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.